प्रवीण कदम असेल आशिष टारकास्ट, नक्कीच एक बिग बॅटल, चांगली फाईट आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील। नवी मुंबईचा गोड आवाज, बुलंद आवाज, मिठास आवाज, जो आवाज ऐकून नक्कीच प्रत्येक मॅचला रंग भरला जातो, असे नितेश भोईर सर आपल्यासोबत जोडले जातील। थँक्यू थँक्यू सूरज। सर्वप्रथम आपण अभिनंदन करतोय विकास जी उतेकर ज्यांचा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय झाला। अभिनंदन टीम। आपण मागच्या मॅच मध्ये जो संघ पाहिला संघ मोरसडे। चला नवीन मॅचला होईल सुरुवात। आपण पाहताय पहिल्या इनिंग मध्ये पहिल्याच खरतर प्रारंभी जोडीकडे आपण लक्ष देऊया। विनोद आणि श्री असे पहिले सलामीचे दोन एक्सप्लोजिव्ह फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील। पहिल्याच बॉलवर आक्रमण, ऑफ ड्राईव्हचा फटका, बॉल गेला लॉंग ऑफ रिझन मध्ये, मिळणार धाव फक्त एक। फार छान सुरुवात व्ही शेप मध्ये फलंदाजी करण्यासाठी खरतर मी म्हणेन नेहमीच ज्याचा प्रतिम खेळ राहिलाय तो विनोद आणि त्याच्या समेत श्री आपल्याला पाहायला मिळतोय। नरवीर ग्रुप उमरट टीम वर्सेस श्री राम प्रसन्न टीम धामणदेवी, या दोन टीम्स मध्ये सुरू असलेली विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळतीये। श्री राम प्रसन्न धामणदेवी संघ पहिल्यांदा फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते श्री आणि विनोद टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन टीम कॅप्टन ऑफ नरवीर ग्रुप टीम उमरट या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आहे। विरोधात मात्र इन्व्हाइट केलं बॅटिंग, खरतर बॅटिंगसाठी आपण पाहताय टीम धामणदेवी या टीमला। आणि अर्थातच या दोन्ही टीम्सचा आपण उल्लेख केला तर दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळतात। दोन संघांचा चांगला एक क्वालिटी खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळेल। यावेळेला फुल टॉस बॉल अक्रॉस लाईन खेळलेत, फिल्डर नाहीये डीप मध्ये, बॉल गोलीच्या वेगाने फरार होईल। आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे, येईल हा पहिला चौकार। SPL सह्याद्री प्रीमियर लीग चौकार। 4 रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये। षटक क्रमांक सुरू होते पहिल्या पॉवर प्लेचं षटक P1च्या षटकामध्ये सूरज जर का आपण पाहिलं तर नेहमीच हाणामारी आपल्याला पाहायला मिळते। आमच्या समवेत विकास आहेत। विकास एकंदरीतच या संपूर्ण 4 दिवस आणि रात्रमध्ये ॲज अ स्कोरर म्हणून त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। विकासचा आम्ही भरपूर करतो मी म्हणेन आयोजन कमिटीच्या वतीनं ऑन बिहाफ ऑफ ऑर्गनाइज कमिटी मनापासून आभार व्यक्त करू। ही महत्त्वाची भूमिका सांभाळत असताना आकडे तज्ञ चॉप करायचं होतं बॉलला, ऑफसाईड दे, आउटसाइड द ऑफ स्टिक हा बॉल अपील झाली। पंच मात्र नक्कीच अपील फेडायला असं आपल्याला सांगतायत की इट्स अ नॉट आउट फेअर बॉल। लाईन फार छान आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक सुरू होते पहिल्या पॉवर प्लेचं P1चं षटक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते तो आदेश। विनोद आणि श्री असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। हा ओव्हरफिस बॉल पुढ्यात टाकला होता परंतु पिक करता आला नाहीये, येईल हा डॉट बॉल। सन्माननीय अतिथी सोनावणे सरांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते। आम्ही सोनावणे सरांना विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर, आपलं सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर गिरीशजी मयेकर साहेब आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत। सह्याद्री प्रीमियर लीग 2025 आपल्या हक्काची स्पर्धा आपण आयोजन कमिटीच्या वतीनं आपण पाहुण्यांचा सन्मान आणि वेलकम करूया। इथे झेल टिपलाय, ओ हो चकमक चकमक, क्या बात आहे। पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये कॅमेरामॅननं काय टिपलंय। फिल्डिंगचा आतला डिसिजन दाखवत असताना चेंडूवरची नजर ठेवली, बॉल हवेमध्ये होता, ओहो स्वतःचा बॅलन्स ढासळत असताना मात्र मी म्हणेन अंतिमच्या टप्प्यामध्ये पाहिलं तर ओंजल आणि त्या हाताची ओंजलीला प्रॉपर टाइमवर वेळेवर मिटलंय। अगदी शेवटच्या क्षणाला झेल टिपला आणि काय सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीधर आपल्याला पाहायला मिळतील। क्रिकेटच्या करता SPLच्या सीझन मध्ये सीझन 3 मध्ये पहिल्यांदाच तो खेळ करतोय आणि काय सुरुवात झाली श्रीधरची। श्रीधर एक हौशी खेळाडू आणि मी म्हणेन आज या वर्षी मात्र त्याने भरपूर वेळ काढलाय। श्रीधरचं आपण कौतुक करूया ज्यानं टिपलाय झेल मैदानाच्या आतमध्ये। खरं तर मी म्हणेन फलंदाज क्रमांक 1 बॅट्समन श्रीचा संपलाय खेळ। अगदी आपण पाहिलं तर आता इन ॲट नंबर 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन नामक एक एक्सप्लोजिव्ह हार्ड हिटर पिंच हिटर फलंदाज मैदानाची पाहणी करतोय। कुठे आहेत फिल्डर्स, व्ही शेप मध्ये आहेत, एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, गोलंदाज तयार आहे। आदेश पुढे टाकला बॉल, सेन्सिबल बॅटिंग, बॅकफूट पुश केला बॉल, फ्रंट फूट पुश ज्याला आपल्याला म्हणता येईल। जागेवरनं हलका आता मात्र नक्कीच लेग स्टिक थोडा पुढे गेले, फ्रंट फूटवरनं थोडा पुश केला बॉल मध्ये धाव मिळणार, एक रणसंख्या पुढे जाईल। पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र मी म्हणेन संपलाय। पहिल्या षटकाच्या अखेरीच रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1-6। एखादी स्पर्धा म्हटली की मग खरं तर जे दानशूर दाते पुढे येतात त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करत असो। या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरे पाहता आम्ही सर्वप्रथम सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका आणि या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष
ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1,00,000 राशी रुपये मात्र या संपूर्ण ऑर्गनाइज कमिटीला अर्थातच या संपूर्ण स्पर्धेला मात्र नक्कीच पुरस्कृत केले गेले. ते आमचे चंद्रकांत साहेबांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. त्यानंतर आम्ही जरूर कौतुक करूया संपूर्ण लीगसाठी पूर्ण ड्रेस कोड, टी शर्ट्स आणि ट्रॅक पॅन्ट आपल्याला पाहायला मिळते. परागदादा दरेकर युवा उद्योजक, त्यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. Over the wicket, drive killer ball, it's up in the air, up and down into the crowd. Oh, your six, a magnificently driven. Wow. नंतर आम्ही चिठ्ठ्या उडवणार आहोत. जे 6 संघ पुढे गेलेत, अर्थातच 5 संघ आपल्याला आतापर्यंत सापडलेत आणि आता शेवटचा संघ आपल्याला पाहायला मिळेल जो सुपर 6 साठी क्वालिफाय होईल, जिथे मात्र टीम धामणदिवे आणि उमरठ या 2 संघांमध्ये जी लढत सुरू आहे. या टीम मधनं विजेता संघ कालिका माता चरई, त्याच्यानंतर सानवी मोरसडे, टीम श्रीराम वर्धायनी काटेतली, शिवशंभू अडावले बुद्रुक आणि आई जननी माता चरई हे 6 संघ, अर्थातच आतापर्यंत 5 संघ डिक्लेअर झालेत. 6वा संघ आपल्याला अजूनही या मॅच मधनं विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. या 6 संघांमध्ये जो खरं तर मी म्हणेन कशा पद्धतीनं मॅचेस राहतील, कोणते संघ कोणत्या संघासोबत मात्र आपला खेळ साकारतील, त्या चिठ्ठ्या आपण खरं तर या षटकाच्या अखेरीस आपण लाईव्ह कॅमेराच्या साह्याने आपण कव्हर करणार आहोत. आम्ही अमित दादा घाडगे या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळतंय, असोसिएशनचे खजिनदार आहेत, त्यांना मी इन्व्हाइट करू की आपण संपूर्ण ही लॉट्स ज्या आहेत त्या आपण मुख्य कॅमेरा कक्षामध्ये आपण कव्हर करावीत. मैदानाच्या आतमध्ये काय झालं, फुलटॉस बॉल कव्हर करत असताना मात्र पाहिलं तर फटका फसला. बॉलला इलिव्हेशन फार मिळालं, डिस्टन्स कव्हर करू शकला नाहीये आणि अजून एकदा झेल श्रीधरनं मला वाटतं टिपलाय आणि या मॅच मध्ये दुसरा झेल टिपत असताना मैदानाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज 13 या अंकगणितावर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला, आणि सर्व संघ आम्ही जी मगाशी नावं घेतली ते सर्वांना आम्ही विनंती करू. येस पंच खरं तर रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. चला, पंचांनी आमच्याकडे इशारा केलाय की बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं बीमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. सो तिसरे पंच आमचे प्रसाद सहस्रबुद्धे सर, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, पडताळणी करणार आहोत. चैतन्य दादा रांगणेकर मालिकावीर, त्याचबरोबर गोलंदाज साठी आपल्याला कॅश प्राइज पुरस्कृत केले गेले. चला, इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी. सो बॅट्समन वुड बी आउट, फलंदाज बाद. Over the wicket,
यावेळेला ड्राइव्ह केला बॉल व्ही शेप मध्ये फिल्डर आहे त्याला चेंज करत चॅलेंज करत बॉल गेलाय तो अगदी आपण पाहिला वन बाउन्स ओव्हर द डिफेन्स ऍट व्ही शेप मध्ये परपेंडिक्युलर येईल ऑन ड्राइव्ह कलात्मक स्ट्रोक चौकारानं रणसंख्या पुढे जाई आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 सुरू असताना गोलंदाजी मार्कवर गणेश रणसंख्या झाली आहे ती 2-17 स्टॉप वॉच आपण लावलाय प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी बरोबर अगदी आपण पाहते प्रत्येक एका षटका गणिक तुम्हाला मात्र नक्कीच आम्ही टाइम अपडेट करणार आहोत. महत्वाची बाब वेट वॉच कट केल्या बॉलला फलंदाज म्हणून तुमच्याकडे बरंच कुशलता असायला हवी इथे मात्र संवादामध्ये पडलं अंतर महत्वाचा फलंदाज मिश्र प्रतीक घाई झाली पहिला बॉल 4 धावा आला आणि एक चोटी धाव अंकित करण्याचा मोह हा फलंदाजाला आवरला नाहीये. जशी तुझी पर्सनॅलिटी आहे अगदी त्याला असं वाटलं की ही धाव अगदी सहजरित्या होईल परंतु नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज त्यानं मात्र धाव घेण्यास मात्र नकार दिला आणि इथे अपघात झाला. तिसरा फलंदाज बाद आणि पहिला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय तो प्रतीक नाराज आहेत स्वतःवर. प्रतीककडे चांगली फलंदाजी होती चांगला मोमेंटम होतं पहिल्या बॉलवर चौकार आला होता थोडा संयम त्याला दाखवायचा हवा होता परंतु दाखवता आला नाही. अशा परिस्थितीमध्ये खरं तर रनआउटची विकेट नाहक बली आपल्याला पाहायला मिळाला आहे. श्री राम प्रसन्न व धामन देवी या टीमला मिळाला आहे हा अजून एक धक्का. 3 गलत फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा आपण एन्जॉय करताय सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पोलादपूर तालुक्याची आन बान शान असा खरं तर मी म्हणेन अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. तिसऱ्या पर्वामध्ये यशस्वी आयोजन मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांची प्रचंड मेहनत आम्ही पहिल्या दिवसापासून पाहतोय अर्थातच विकासजी उतेकर त्यांचा संघ खरं तर सुपर 6 मध्ये म्हणजे किमान एका बक्षिसाला पात्र ठरला. आणि जेव्हा आपण मेहनत घेतो अनुज आणि जेव्हा मेहनत घेत असताना मात्र जेव्हा आपल्याला आपला संघ खेळ करत असताना जेव्हा आपल्याला बक्षीस लागतं तेव्हा मात्र नक्कीच चिरे ऑन टॉप आपण असं म्हणूया त्यांचा आनंद आता गगनात मावेन असा होईल. संध्याकाळच्या सत्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतील बरीचशी रेलचेल होईल. आज बरीच पाहुण्यांची रेलचेल आम्हाला पाहायला मिळते. आम्ही राकेश गुरुजी सरांचाही खरं तर आम्ही नाम उल्लेख करू शांत संयमी आणि खरं तर मी म्हणेन हे खरे ॲडवायझर आहेत सल्लागार ज्याला आपण म्हणतो. कधी कधी आयोजन करत असताना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि त्या प्रश्नांना खरं तर मी म्हणेन उत्तर कोण देईल किंवा त्या प्रश्नांना कसं सॉल्व्ह करावं अगदी आपण पाहिलं तर मी म्हणेन दोन्ही बाजू मांडत असताना 360 व्ह्यू घेऊन मात्र खरं तर काही निर्णय हे मात्र कठोर जरी घेता आले तरीही मात्र ते निर्णय घेण्याची क्षमता ज्यांच्याकडे ते राकेश गुरुजी आम्ही त्यांचाही खरं तर उल्लेख करू. त्यांचे आम्ही या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं मात्र आभार व्यक्त करू. आम्ही जी घाटगे असतील अर्थातच आम्ही त्यांचा विशेष उल्लेख नेहमी करत असतो. खजिनदार आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये एक यावेळेला बॉल आपण पाहता ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह केलाय. टिपमध्ये फिल्डर आहेत एकच जा मिळणार रणसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचले 19 वर. षटक क्रमांक सुरू होते तिसरं बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते तो श्री ड्राइव्ह केला बॉल हवेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न यावेळेला बॉल सीमारेषा पार जाईल प्रयत्न तर झालाय कमिटमेंट पाहायला मिळाली परंतु मिळालाय हा बॅटिंग करणाऱ्या टीम धामन देवी या टीमला अजून एक चौकार या चौकारानं रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचली 23 या आकड्यावर 23 जावा. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर बॉल बॉईज नव्हते जिथे आपण पाहिलं तर बॉल बाहेर गेल्यानंतर बराच वेल व्हायचा. पहिल्या दिवसामध्ये जवळजवळ 11:30-12 होऊन गेले होते संपूर्ण खेळ आपण पाहिला परंतु दुसऱ्या दिवसामध्ये बरोबर 9 वाजता कव्हर झाल्या मॅचेस आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मात्र नक्कीच बरोबर 8:30-9 पर्यंत मात्र संपूर्ण सेशन संपलं. यानंतर मात्र जसं षटक संपेल आपण मुख्य व्यासपीठावर आमचे खरं तर अनुज मोरे या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य खरं तर समालोचक आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये आणि विकासजी उतेकर यांना मी विनंती करू की या चिठ्ठ्या मात्र उडवल्या जातील तिथे आपण या सर्वच ओनर्स या 6 संघ. इन स्विंगिंग बॉल हवेमध्ये दॅट शुड बी टेकन आय विल टेक इट इज अ कॉल. ओहो विकेट कीपर कोण होते नाव सांगा. महेंद्रसिंग धोनी होते का अरविंद होते का ओके नाही मला वाटलं महेंद्रसिंग धोनी होते नाही पण झेल हा गोलंदाजाचा होता बरोबर करेक्ट. यू कॅन लीड हिम यू कॅन गिव्ह हिम सम पेशन्स पण झेल टिपण्याचा हा खरा प्रयत्न जिथे आपण पाहिलं त्याच्या अवाक्याच्या बाहेर होतं. जवळजवळ 22 ते 24 यार्ड अंतर कव्हर त्याला करायचं होतं चेंडूवरची नजर आणि अशी मात्र नक्कीच अशा वेळेला मात्र हा झेल ड्रॉप झालाय. 25 धावा हा फलकावर 3 गडी बाद झालेत.
जसं षटक संपेल तसं आपण सुपर 6 चे सामने कसं खरं तर आपण सुपर 12 चे जसे सामने आपण पाहिले तसे आपण सुपर 6 चे सामने पाहणार आहोत. चिठ्ठ्या आपण उडवूया. 6 बक्षिस असणार आहेत. अमित सर खरे पाहता प्रथम क्रमांक कॅश प्राइज 1,00,000 रुपये मानाचा करंडक क्रिस्टल ट्रॉफी. त्या ट्रॉफीचं वेट जर का आपण पाहिलं तर तब्बल 15 kg पर्यंत असायला हवा. 12 ते 15 kg. त्यानंतर द्वितीय पारितोषिक कॅश प्राइज 50,000 रुपये आणि मानाचा करंडक. तृतीय पारितोषिक कॅश प्राइज 25,000 रुपये आणि मानाचा करंडक. चतुर्थ, पंचम आणि षष्टम अशी शेवटची 3 पारितोषिकं जर का आपण पाहिली तर 12.5K 12,500 आणि मानाचा करंडक. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी तब्बल 25,000 रुपये यावेळी आपल्याला पाहायला मिळतील आणि आकर्षक ट्रॉफी अनेक प्राइजेस तुम्हाला पाहायला मिळतील. बेस्ट बॅट ऑफ बॉल ऑफ फिल्डर अँड बेस्ट विकेट कीपर त्याच्यासाठी ब्रँडेड शूज सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि हे सर्वच पुरस्कार आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करणार. तत्पूर्वी आम्ही जाऊ मुख्य कक्षाकडे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती एकंदरीत झाली आहे. ते 28 गडी बाद झालेत. ती 3 षटकांचा खेळ झालाय. स्टे ट्यून विथ अस विथ ग्रामीण टेनिस cricket.in. थँक्यू. ओव्हर टू अनुज. थँक्यू सो मच. विनंती असेल विकास दादा आपण या विकास दादा उतेकर आणि त्याच दरम्यान अमित दादा आपण लगेच यायचं विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती कारण की महत्त्वाची चर्चा करायची आहे. 2 मिनिटांसाठी या प्लीज. ऑफिशियल कॉल आहे तुम्हाला. विनंती असेल आपण लगेच यायचे प्लीज. आपण बघा संघाचे 6 संघ कराताना वरती गेलेले आहेत. खरं तर 5 संघ गेलेत. 5 संघ आपण पाहतो. 5 संघाची टीम चे कॅप्टन आहेत त्यांना विनंती असेल आपण यायचं. आणि जे 2 आपण पाहतो संघ खेळतात चालू असलेल्या मॅच मध्ये आपण एक सिटी टाकली म्हणजे विनर टीम त्याच्यावरती दोन्ही टीमचं नाव आहे. ती एक सिटी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि मी विनंती करेन की अमित दादा आपण या विकास दादा आपण यायचं. आणि 5 टीम आलेत का कॅप्टन? 5 टीम काटेदली चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि कालिकामध्ये सरई संघाचे देखील आलेत. सर 2 टीमचे आलेले आहेत. बुद्रुक संघाचे कॅप्टन आहात का सर? सर येस आपण चिठ्ठ्या लाईव्ह लॉट्स आपण करतोय. लगेच वेळ घेऊ नका. वेळ फार कमी आपल्या इथे. चला लगेच या कारण की मॅच देखील एका बाजूला चालू आहे. चल येस लगेच यायचं आपण. चला सानवी 11 चे कॅप्टन आलेत का? येस आलेत. चला आपण लगेच सिट्ट्या उडवतोय. जे 6 संघ असतील आमने सामने कशा प्रकारे फाईट करतील ते आपण सिट्ट्यांच्या मार्फत नक्कीच आपण पाहणार आहोत. मान्यवरांना विनंती करेन की आपण लगेच आपल्या शुभाचे सिट्ट्या उचलायच्या आहेत. आणि चला विकास दादा आपण या. चला आपल्याकडे 3 कॅमेरा आहेत त्यामुळे एका बाजूला आपण मॅच सुरू ठेवूया आणि एका बाजूला आपण कॅमेऱ्याच्या साहाय्यानं आपण लॉट्स कव्हर करणार आहोत. तशी स्प्लिट स्क्रीनिंग ची आपल्याकडे फॅसिलिटी असणार आहे. संपूर्ण श्रेय आमचे खरं तर कम्प्युटर एक्सपर्ट फुटचा बॉल लगेच आपण पाहतोय. ओहो दाढी गुल केली आहे. परतावं लागेल फलंदाजाला. फलंदाज होतो बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागत असताना अजून एक बॅटिंग करणाऱ्या टीमला. अनितेजी भोईर सर आपण कंटिन्यू करा कारण की 1 ओव्हर नंतर आपण लाईव्ह लॉट्स करतोय मुख्य व्यासपीठावरती. ओटीयू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच.
काय सॉल्व झालं का सुपर सिक्सचं कसं काय एक षटक संपल्यावर नियम वगैरे काय सर्व सेट झालं का झालं इकडे कॉमेंटेटर समालोचक लाईव्ह वाले जरा थंडा पिंडा शीतपेय काय बघा अंपायर वगैरे आहे तिथे उन्हात कडक उन्हात आहेत जरा बघा नाही आमच्यातनं कडक डिडक्शन केलं तरी चालेल आमच्या पूर्ण याच्यातनं डिडक्ट केले तरी चालेल पण सुखद आम्ही तर शीतपेय पित नाही पण आमचे अनुज मोरे आहेत आमचे सूरज मोरे आहेत आमचे लाईव्ह टेक्निकल टीम आहे आमचे पंच आहेत प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि त्यांची संपूर्ण टीम लेट अस बॅक टू क्रिकेट वेन वी टॉक अबाउट क्रिकेट इट्स ऑल अबाउट फिटनेस आणि फार छान फिटनेस मेंटेन जबरदस्त आणि फिटनेस ॲथलेटिसिझम अरविंदने इम्प्रेस केले संपूर्ण इनिंगमध्ये एक झेल टिपण्याचा प्रयत्न झाला परंतु तिथे अपयश आलं पण मगाशी चांगला प्रयत्न झाला ऑन साईडला आपण पाहिलं तर ॲज अ बाउंड्री रायडर म्हणून जेव्हा तुम्ही असता तो चेंडूवरची नजर चेंडू फेकण्याची कला फोर आर्म्स तुमचे स्ट्रॉंग पाहिजेत कमिटमेंट पाहिजे जिद्द चिकाटी साहस सर्व गोष्टी पाहिजेत बॉल हवेमध्ये खेळून काढायचा होता सरप्राईज केलं इट्स अ सरप्राईज बाउन्स बाय द बॉलर 3.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4/32 बाबा ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवर आदेश षटक क्रमांक 2 मध्ये इन स्विंगिंग बॉलिंग पडले धडपडले सावरला लगेच उभे राहिलेत हा कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळतो आदेशचा 2 षटक फक्त 10 धावा आणि 2 गडी त्यानं बाद केले आदेशची ही गोलंदाजी जर का आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या आदेशसाठी मॅग्निफिसंट बॉलिंग स्पेल 4 षटकांचा खेळ झाला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 4 बाद फक्त 32 Hello, Sek. चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका बघा ओव्हर नंबर 5 ऑन गोईंग आहे बॉलिंग ट्रॅक वरती अरविंद पहिली इनिंग ऑन गोईंग तुम्हाला जरूर पाहायला मिळते चांगली मान चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते नामांकित स्पर्धा बॉल तयार लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळेस ऑन साइडला आणि एक धाव मिळेल दुसऱ्या धावाचा माणस आहे आणि धाडस देखील आहे क्या बात आहे 2 धावा जरूर मिळतील आणि आता समेकेबल चेंजेस थोडंसं तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे बदलण्याचा आसमध्ये सेन्सेस तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील आणि आता जर विचार केला तर थोडेसे यावेळेस आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात थोडंसं लो स्कोरिंग आहे परंतु कमबॅक कसं करावं ते नक्कीच माहिती या टीमला पुन्हा एकदा बोलतो या लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फ्लिक केलाय फिल्डर आहेत वेगाने धावतात एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे पुन्हा एकदा बॉल तयार राईट मोठा विकेट नेक्स्ट बॉल लॉफ केला उडवण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड परंतु फिल्डर आहेत लॉंग ऑफचा फिल्डर येतोय एकच धाव इथे मात्र मिळेल एका व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये षटक क्रमांक 5 ऑन गोईंग आहे शेवटचा आणि अंतिम षटक 37 धावा धाव फलकावरती जोडले गेलेत लॉस ऑफ 4 विकेट्स 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 37 धावा आपल्याला पाहायला जरूर मिळतात उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे
आणि ते सर आपण तो पाहिलं तर आता थोडंसं यावेळेस कमी धावा पाहायला मिळतात. काय म्हणाल या स्कोर कार्ड बद्दल? अजून किती धावा इथे 3 बॉलमध्ये बनवाव्या लागतील? एक बिग फायटिंग टोटल वरती पोहोचायचं असेल तर या 3 बॉलमध्ये कमीत कमी 10 धावा तरी बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना टीम दामन देवी या संघाला. नाही, नक्कीच अगदी आपण पाहिलं तर महत्त्वाचा सामना आहे. डू ऑर डायची सिच्युएशन, नॉकआउट फॉर्मॅट. अगदी आपण पाहिलं तर लीग स्टेजच्या बाहेर आल्यानंतर मात्र सुपर 6 साठी क्वालिफाय होण्यासाठी महत्त्वाची मॅच आहे. या वेळेला नाही तर मात्र कधीच नाही. 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागली स्पर्धेची SPL सीझन 4 मध्ये. जर आपण पाहताय मॅच दोन्ही टीमसाठी मात्र महत्त्वाची असणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या अंतिमचे काही 2 चेंडू शिल्लक असताना रणसंख्या आपण पाहताय क्लोज टू. खरं तर मी म्हणेन फाईट टोटल 39 ऑन द स्कोर बोर्ड नाव फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटच्या अंतिम अखेर निर्वाणीचे 2 चेंडू. अरविंद ऑन टू द बॉलिंग मार्क, फिटनेस ॲथलेट ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल इन स्विंगिंग बॉलिंग. ओहो, फ्लाईट दिली होती बॉलला. गोलंदाजानं स्वतःच्या मतीचा आणि फलंदाजाला कोणते फटके सजवेल त्याचा मात्र नक्कीच परिपूर्ण अभ्यास या गोलंदाजाला आहे. आणि म्हणूनच की काय फलंदाजाला रीड करून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अरविंद याची. फक्त 7 धावा खर्च करत असता तर शेवटचा अंतिमचा फायनल बॉल. टार्गेट इथे सेट होईल. मिळतील 4, मिळेल षटकार की मिळेल विकेट. असा हा क्रिकेट प्रिडिक्शनचा जमाना आहे. ड्रीम 11 आपण जरूर पाहतो, परंतु ड्रीम कोणाचं पूर्ण होणार? 1 करोडचं. अनुज आहेत आमच्या समवेत. अनुजचं पायगुण जर का लागला तर मात्र नक्कीच अकाउंटवर 10% GST कट होऊन पैसे येतील. नाही, गव्हर्नमेंटला 10% द्यावे लागतात. हा व्हाईट बॉल आहे. रणसंख्या आपण पाहता 4/40. क्रिकेटची भव्यता, क्रिकेटची दिव्यता, क्रिकेटची प्रगल्भता म्हणजे सह्याद्री. क्रिकेटचं साहस, क्रिकेटचं धाडस, क्रिकेटची जिद्द म्हणजे सह्याद्री म्हणजेच पोलादपूर. पोलादपूर म्हटलं की मग क्रिकेटची पंढरी. आज SPL सीझन 3 आपण एन्जॉय करतोय. शेवटचा बॉल आहे अँड दॅट शुड बी सिक्सर. वाव, यू ब्युटी, अ मॅग्निफिसंट एंड 21st इनिंग, 25th ओव्हर. रणसंख्या आपण पाहताय 46 आणि 47 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय. DJ मास्टरला आम्ही खरं तर मी म्हणेन थोडी विश्रांती देऊ. दुपारचं सत्र आहे दादा. आम्ही आमच्या समेत नवोदित समालोचक आलेत, त्यांच्यासोबत आम्ही थोडी चर्चा करू. तत्पूर्वी आपण चिठ्ठ्यांद्वारे कोणकोणते संघ कोणकोणत्या संघासोबत भिडतील सुपर 6 मध्ये त्याचा लेखाजोखा चिठ्ठ्यांद्वारे लॉट्स आपण उडूया. जाऊया अनुज मोरे यांच्या हातामध्ये असेल मायक्रोफोन. आपण जाऊया थेट मुख्य कक्षाकडे. थँक्यू सो मच. आपण खऱ्या अर्थानं वळतोय. जे लाईव्ह लॉट्स आहेत ते आपण उडवण्यात येतील जरूर. मान्यवर ते उपस्थित आहेत. संघ देखील कॅप्टन्स उपस्थित आहेत संघाचे. आणि येस, विनंती असेल मान्यवरांना आयोजन कमिटी अमित दादा या, कारण की आपली स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा चालू आहे. या अमित दादा. चला शैलेश दादा, या भरपूर मेहनत सर्वांचीच आहे. येस, चिठ्ठ्या आपण द्यायच्यात साहेब, विनंती करेन. येस, येस आपण पाहतो घरातून 6 चिठ्ठ्या आपल्या सोबत आहेत. एक आपण पाहतो विनिंग टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे, त्याची एक चिठ्ठी आहे. आणि बाकीचे 5 संघ जे क्वालिफाय झाले टॉप 6 मध्ये त्याच्या चिठ्ठ्याच तुम्हाला पाहायला जरूर मिळतात. आज आपण पाहिलं तर हे 6 संघ इन ॲक्शन मध्ये घेताना पाहायला मिळतील. आणि जे नियम आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 6 संघ क्वालिफाय झालेत बरोबर. त्यांच्यामध्ये 3 मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील, आमने सामने फाईट करतील. परंतु जे टॉप 3 मध्ये जे संघ जाणार आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत जे 3 संघ आपण पाहतोय क्वालिफाय होतील टॉप 3 मध्ये. त्यासाठी आपण एक रनिंग रेस हे तुम्हाला बॅटल नक्कीच पाहायला मिळणार आहे तिन्ही संघांमध्ये. आणि ते तुम्हाला नियम आम्ही लवकर पोहोचवू. सलेस तोपर्यंत आपण प्रथमतः उडवतो. हे 6 टीमसाठी हे लॉट्स असतील. कोण कोणा समोर खेळ. सलेस 6 चिठ्ठ्या. येस, मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभाचे संदेशजी मोरे साहेब आपण या आपल्या शुभाचे एक चिठ्ठी उचलायची. आणि विशालजी पाटणे साहेब या, त्यांचा संघ देखील आहे. आणि बघू आपल्या त्यांच्या शुभाचे कुठलं नाव निघतोय. येस, एका बाजूला आपण पाहतोय कालिका माता 11 सरई एका बाजूला, आणि त्यासमोर क्या बात आहे आई जनई माता सरई. दोन्ही सरी आमने सामने फाईट करताना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहतोय आई जननी माता सरई आणि त्यासमोर फाईट करत असताना कालिका माता 11 सरई या संघ. दोन्ही सरई संघातील आपण पाहतोय मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. मॅच नंबर 1 आहे, हे नोंद तुम्ही करून घ्या. चला येस, दुसरी चिठ्ठी आपण दुसरी मॅच आपण पाहतो. विनंती करेन सन्माननीय साहेबांच्या शुभाशय आपण करतोय. सुशील दादा मोरे आहेत. आणि
प्रमोद दादा आहेत. या दोन्ही मान्यवरांचे शुभाशय. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना सान्वी 11 मोरसडे अर्थातच आमचे विकास दादा आणि त्यांच्या समोर फाईट करेल काटेत अली. क्या बात आहे. बळीराम दादा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विकास दादा. श्रीराम वर्धा यांनी काटेत अली आणि त्यासमोर फाईट करत असताना आपण पाहतोय सान्वी 11 मोरसडे ही मॅच. यस आणि थर्ड मॅच साठी आपण पाहतोय धामनदेवी फिल्डिंग सजून घ्या. धामनदेवी लास्ट अँड फायनल यात विषयच नाहीये. एका बाजूला विनर टीम चालवल्या असलेल्या मॅच मध्ये विनर टीम हे चला फिल्डर चला फिल्डिंग टीम एक विनर टीम चालू असलेल्या मॅच मधील आणि त्यासमोर फाईट करेल शिवशंभो अडवल्या संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. चलियस हे 3 मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि जाऊया पुन्हा एकदा जसे मातला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. व्हॉइस ऑफ नवी मुंबई गोड आवाज नितेशजी भोईर सर. थँक्यू सो मच. ओडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू अनुज. खरं तर संपूर्ण लॉट्स आमच्यापर्यंत पोहोचवले जातील याची दखल मात्र ऑर्गनाइज कमिटी घेईल. चला फिल्डिंग टीम तुम्ही कोणासाठी वाट बघताय? फिल्डिंग टीम विनोद चव्हाण तुमचा संपूर्ण संघ लगेच फिल्डिंग सजून घ्या प्लीज. मेक इट फास्ट. थोडी घाई करा प्लीज. चला नवरा नवरी गेलेत आता इकडेच तिकडचे राहिलेत मांडववाले. कारण पहिला नवरा नवरी पोहोचलेत म्हणजे पंच नाही. प्रसाद सर कसं असतं माहिती आहे का? फिल्डिंग वाले सांगतात की बॅटर्स कुठे आहेत आणि बॅटिंग वाले सांगतात की पहिले फिल्डिंग वाल्यांना सजून घ्या आणि आपला सँडविच होतो ना मध्ये. नाही सँडविच वरनं आठवलं शीतपेय आलं असतं तर बरं झालं असतं तुम्हाला. ना आम्ही शैलेशी पवार यांचं सुद्धा लक्ष केंद्रित करू इच्छितो. भरपूर ऊन आहे आणि पंच आमच्याकडे इशारा देत आहेत की थोडं शीतपेय उपलब्ध झालं असतं तर बरं झालं असतं. नॅचरल लिंबू सरबत वगैरे. चला हातवरती करा. येस परफेक्ट. ये होईना बात. नाही शैलेशी पवार यांनी पहिल्यांदा खरं तर SPL सोबत जोडत असताना 3 पर्व आम्ही पाहिली. अनुज तुला जरूर सांगू इच्छितो 3ही पर्वामध्ये खरं तर जे मायक्रो लेवल मॅनेजमेंट होतं ते मॅनेजमेंट सांभाळण्याची जी जबाबदारी होती ती वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांकडे होती. आणि तिसऱ्यांदा आपण पाहिलं की आपण बदलापूरमध्ये आलो आणि बदलापूरमध्ये ही सर्वात महत्त्वाची भूमिका सांभाळत असताना आम्ही या 2 व्यक्तिमत्वांचा उल्लेख करू. एका बाजूला खरं तर शैलेश पवार आणि त्यांच्या समवेत योगेशजी मालुसरे. त्यांना साथ मिळतीये ती खरं तर अमितजी घाडगे अशी त्यांच्या समवेत आमचे खरं तर विकासजी उतेकर. चला फलंदाज कुठे आहात लगेच उतरा प्लीज. चला आपण टॉस करतो. एका बाजूला नेक्स्ट मॅचचा कालिका माता 11 सरेन त्यासमोर फाईट करेल आई जननी माता सरई. चला दोन्ही टीमचा कॅप्टन आपण त्वरित यायचंय. विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेच या प्लीज विनंती असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन कालिका माता 11 सरई आणि एका बाजूला आई जननी माता सरई लगेच आपण या विनंती असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला त्वरित आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. टॉस आपण करतोय. मान्यवरांच्या शुभाचे वेळ घेऊ नका. लगेच नेक्स्ट मॅच तुमची आहे हे देखील विसरू नका. टॉस आपण करतोय कारण की मिड इनिंग झाली आहे त्यामुळे मिड इनिंग मध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. चला लगेच यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. वारंवार तुम्हाला पुकार येतोय. चला दोन्ही टीम सरई संघ चला मॅचला होईल सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू असताना आपण पाहताय 30 चेंडू 47 एक माफक टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. या टार्गेटला चेस करण्यासाठी संपूर्णपणे खरं मी म्हणेन जबाबदारी या इनिंगचे आपल्याला पाहायला मिळेल. ते अर्थातच टॉप ऑर्डरचे हे पहिले 2 फलंदाज ज्यांनी मात्र आतापर्यंतच्या स्पर्धेमधील जो खेळ झालाय त्या संपूर्ण खेळामध्ये चांगलं योगदान दिले. एका बाजूला गणेश आणि त्याच्या समवेत आहेत ते अरविंद. गणेश आणि अरविंद असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्यांना थांबवण्यासाठी डॅनियल व्हिटोरी ऑफ पोलादपूर. गोलंदाज फिरकीचा जादूगार मिस्टर मॅजिकल अनिकेत. पहिलाच बॉल. हो क्या बात आहे. हो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तरही नव्हतं.
जाऊया आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्सकडे, जिथे आपण पाहताय अनुज मोरे नेक्स्ट मॅचचा कॉल करतील. येस, टॉस करून लगेच घेतोय कारण की वेळ देखील फार कमी आहे. येस, टॉस स्पिन द कॉइन मान्यवरांच्या शुभाचे टॉस हेडचा कॉल आहे आणि येस टेन झालाय. स्थापना करताना आपण पाहतो टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय जास्त विचारणार नाही. प्रथम फलंदाजी करू. येस, फलंदाजीचा निर्णय. भरपूर सारे शुभेच्छा दोन्ही टीमला. दोन्हीच आपण पाहतोय सराईचे संघ आमने सामने फाईट करतात. एका बाजूला आदिनाथ आणि विनोद यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही कॅप्टनकडे पाहून अनुज मला एका गोष्टीची आठवण आली. अनुज थोडं लक्ष असेल तर, नुकतीच आम्ही उरणच्या करल या गावामध्ये एक स्पर्धा कव्हर केली अगदीच मागच्या वीकमध्ये. तिथे मॅन ऑफ द सिरीजसाठी रनिंग मशीन जी असते ना आपली ट्रेडमिल ती होती. दोन कॅप्टनकडे पाहिलं आणि आम्हाला त्या ट्रेडमिलची लगेचच आठवण आली. अर्थातच विनोद आणि त्यांच्या विरोधात कॅप्टन आदिनाथ दोन भरगच्च बांध्याचे खरंतर हे पण आपल्याला अंपायर्स हे कॅप्टन्स पाहायला मिळाले. माफ करा. जाऊया आपण थेट क्रीडांगणाकडे, जिथे आपण पाहताय स्पर्धेला आपण नुकताच खरंतर अंतिमच्या टप्प्यामध्ये घेऊन आलोय. डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवसांचा सोहळा, 4 दिवस आणि 4 रात्रीमध्ये पहिल्यांदाच डे अँड नाईट या फॉर्मॅटमध्ये आपण स्पर्धेला लॉन्च केलं. आणि सह्याद्री प्रीमियर लीगची चर्चा सुरू होत असताना चर्चा सुरू आहे ती अरविंद या खेळाडूची. आणि का होऊ नये, जो फटका सजवलाय फक्त पाहत राहावं. पहा हा फटका आणि किती ती ताकद, किती ती आक्रमकता, किती ती भेदकता या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिस इज हाय अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, इट्स बिग अँड ब्युटिफुल. अनदर हिट, सिक्सर, षटकार आलाय बॅट्समन अरविंदच्या बॅटमधनं. 4-2-6 अशा 12 धावा अंकित करत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंच्या अखेरीस धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावांचं इथे मात्र टार्गेट सेट झालंय आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती फक्त 12 धावांना थांबावं लागेल. अनिकेतला मात्र नक्कीच विकेटच्या शोधात असतील. ती विकेट मिळेल का? आउट स्विंग, स्विंग यावेळेला इनसाइड आउटचा फटका. पंच आम्हाला अपडेट करतायत दॅट इज अनदर 4. कलात्मक स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची ब्युटी, क्रिकेटची ग्लोरी दाखवणारा फटका. पहा ॲक्शन रिप्ले मध्ये पुढे आले. अर्थातच आपण पाहिलं तर लॉफ्ट केलं बॉलला, गॅप शॉट सिलेक्शन फक्त ढकलून दिलं. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मधून आलाय हा चौकार. कट केला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अंडर बॉक्स टाईप स्टाईलनं टॅप केलं या बॉलला. फक्त एका धावेनं रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते एका षटकाच्या अखेरीस मात्र मी म्हणेन थोडं महागडं षटक, परंतु तितकीच चांगली सुरुवात, सुंदर सुरुवात करत असताना नरवीर ग्रुप उमरट या संघाची सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 6चे 6 चेंडू फेस केले ते अरविंदनं, अशी माहिती आम्हाला आमचे विकास 84 या गुणलेखक आम्हाला अपडेट करत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 6. खरं तर बिनबाद 6 चेंडूंच्या अखेरीस 17 या आकड्यावर 17. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आणि सुपर 12 मधला मला वाटतं शेवटचा सामना चालू असताना उमरट वर्सेस धामणदेवी. नाणेफेकचा कॉल आला तर उमरट संघाच्या बाजूने प्रथम शेतन स्वीकारलं होतं आणि धामणदेवी संघाला फलंदाजी आमंत्रित केलं होतं. अवघ्या उर्वरित 5 षटकांमध्ये मला वाटतं उद्दिष्ट दिले ते उमरट संघासमोर 47 धावांचं उद्दिष्ट दिलं होतं. आणि नक्कीच 47 धावांचं खरं तर टार्गेट सेट झाल्यानंतर मला असं वाटतंय की पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट झालेत. आम्ही फक्त तोडफोड, मारझूड, प्रत्येक एका चेंडूवर आक्रमण करू. मॅचमध्ये खरं तर आता घुसखोरी केली आहे ती पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक पाहिलं गेलं तर महत्त्वाचं षटक असतं. पंचांनी आमच्याकडे इशारा केलाय की वेळेचं बंधन असणार आहे. पहिल्या षटकासाठी बरोबर 4.5 मिनिटांचा अवधी वापरलाय असं आम्ही जरूर पंचांना अपडेट करतोय. चला लगेचच आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा सूचित करूया की वेल न दवडता कुठेही खरं तर स्पर्धेमध्ये वेळेचा नियम त्याचं मात्र नक्कीच काटेकोरपणे तुम्हाला पालन करायचं आहे. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय तो प्रतीक. दुसरा षटक प्रतीक याचा अरविंद याला. पहिला चेंडू मला वाटतं स्वयं मारा करतोय प्रतीक. तिथं संघामध्ये भर पडते. संघ पोहोचलाय तो 18 धाव संख्येवरती.
अरविंद हा प्रत्येक गोलंदाज हवी ठरतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले 17 धावा कुठतोय त्या गोलंदाजासाठी. पुढील चेंडू प्रतीक याचा सामना करेल तो अरविंद. सुंदर चेंडू पॉइंट टोला तसं चेंडू खाली येतोय. चेंडू येतोय मला वाटतं इथं झेल सुटतोय. इथं माहिती शतकाचं धुंड साजन असं प्रकारचं फिल्डिंग करता क्षेत्रात मोठं जीवदान मिळतंय ते म्हणजे अरविंद याला. आणि मला वाटतं कॅच होती का मॅच होती या थोड्याच वेळ आपल्याला समजेल. मला वाटतं या चेंडूवरती 2 धाव वसूल होत आहे तर संघ पोहोचलाय तो 20 या धावसंख्येवरती. 47 धावांचा पाठलाग करता हुमरणा संघ सलामी जोडीमध्ये अजूनही ठाट मांडून खेळते. प्रतिसाद पुढचा चेंडू मला वाटतं अंपायरचा इशारा येतोय. पुन्हा एकदा सोयर मारा. एक धाव मिळते. संघ पोहोचला तर 21 या धावसंख्येवरती. जो संघ विजयेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. नाही फक्त सुपर 6 नाहीये, किमान एका बक्षिसाला पात्र ठरेल. म्हणजे काय तर मात्र आज संध्याकाळी धिंगाणा होईल. गुलाल उधळण्याची संधी कोणाला मिळणार? जो बेस्ट देणार त्याला बेस्ट मिळणार. बेस्ट मिळणार म्हणजे काय एक किमान ट्रॉफी. आता इथे आलाय हा चौकार. या धावांना थांबवायचंय परंतु थांबवता आला नाहीये. एक टीम मीटिंग मात्र घेतली जाईल. त्यानंतर मात्र नक्कीच या धावांना थांबवण्यासाठी गोलंदाज कोणते शर्थीचे प्रयत्न करतील. थोडं कठीण आहे परंतु तुम्हाला याही परिस्थितीला सामोरं जावं लागेल. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये परिस्थिती तशी पाहिली ना तर फलंदाजांना पोषक आणि पूरक आहे. जिथे आपण पाहतो की फक्त 2 सीमारक्षक असतात आणि म्हणूनच की काय या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हा फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. नेक्स्ट बॉल. अरविंद याचं वाद घुंगावत्या मैदानामध्ये वादळ थांबावं लागेल कुठेतरी. समोरच्या संघाला बॅटची कणा घेते असे डोक्यावरून जात आहे चेंडू आणि एकच धाव मिळते या संघासाठी. प्रथम स्ट्राईक वरती येतो तो गणेश. गोल करेल तो प्रतीक. संघ पोहोचला 26 या धावसंख्येवरती. दुसरा षटक चालू असताना प्रतीक याचं या मैदानामध्ये अरविंदचा वारा पूर्ण घुंगावतोय. प्रत्येक गोल हवी ठरतोय. पुढील चेंडू प्रतीक याचा सुंदर चेंडू पॉइंट टोल होते. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता नकार देतो अरविंद. एकच धाव मिळते संघासाठी. एखाद्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचला येतो 27 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना प्रतीक याचं 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरा षटक अखेरीस आणि मला वाटतं समोरचा संघ आहे तो अरविंदची एक मोठी विकेटच्या शोधण्यात प्रयत्न करतील. सुंदर चेंडू होता परंतु मला वाटतं इथं चेंडू जातोय निर्धाव. पुढील चेंडू प्रतीक याचा सामना करेल तो अरविंद. एक सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी स्वतः कर्णधार मैदानामध्ये. सुंदर चेंडू होता. बॅटची कडा होती. गच्चा 17 षटकाचा मला वाटतं इथं षटक संपतंय. दुसरं संघ बसलाय तो 27 या धावसंख्येवरती. बिनबाद 27. संघातर्फे तिसरं पटातील पहिलं षटक अभिजित. सामना करेल तो गणेश. सॉरी प्रवीण येतोय. सामना करेल तो गणेश. संघाची धाव संख्या ती 2 षटकाखेरीस 27 धावा. अजून जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्राईक येतो गणेश. नॉन स्ट्राईक येतो अरविंद. गोल करेल तो प्रवीण. सामना थोडा बॅटिंग करणाऱ्या टीमकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं इक्वेशन थोडंसं सोपं आपल्याला पाहायला मिळतं परंतु याही मॅचमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र खरे पाहता कमबॅक करता येईल. टप्प्याटप्प्याने विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील. डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील कारण
परिस्थिती जर का पाहिली ना तर मात्र बॅटिंग करणारी टीम थोडी मजबूत अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अरविंद सारखा फलंदाज जो वैयक्तिक खेळ करतो 24 आकड्यावर, त्याला बाद करण्याचा मनसुबा या गोलंदाजाचा असायला हवा. आणि जर का अरविंदला जर का परतावून लावला तर मॅचमध्ये मी म्हणेन हा सामना थोडासा अजून पुढे जाईल आणि या मॅचमध्ये दोन्ही टीम्सना समसमान संधी आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर आहे सर तुमचं पण, कारण अरविंदची एक विकेट अशी आहे की तो मैदानामध्ये थाट मांडून उभा आहे, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना दिसतोय, पण गोलंदाजाला काय सूर भेटत नाही अजूनही. सुंदर फटका, स्ट्रेट डाव खेळ, चेंडू खाली येतोय, झेलची नामी संधी होती परंतु चेंडू जातोय खणखणीत असा चौकार. 4 धावा, या 4 धाव संख्येत भर पडते, संघ पोहोचलाय तो 32 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू असताना मला वाटतं कुठेतरी सामना असा वन साइडच्या दिशेने जाताना दिसतोय. ना अशीच जर का फटकेबाजी राहिली तर मला असं वाटतं की मॅच वन साइड होईल, परंतु या हे मॅचमध्ये दमखम तुम्हाला दाखवावं लागेल. इतक्यातच खांदे मात्र नक्कीच मी म्हणेन डाऊन करणं जमणार नाहीये. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणाला तुम्हाला कमबॅक करण्याची खरं तर मी म्हणेन तुमच्याकडे असलेली क्षमता तुम्हाला मात्र प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला प्रेझेंट करायची असते. अशा परिस्थितीत आपण पाहिलं तर गोलंदाजाचा मी म्हणेन आत्मविश्वास थोडासा मी म्हणेन डलमलीत झालाय जरूर, परंतु रन बॉल इक्वेशन असताना इथे अजूनही 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक असतील. 3 मध्ये किमान मी म्हणेन 1-2 वर जर का थांबवलं, एखादी विकेट जर का आली तर मॅचमध्ये मजा येईल, कारण उर्वरित इक्वेशन जवळजवळ रन बॉल राहील. मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल सध्या परिस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळतीये. नरवीर ग्रुप उमरट हा संघ खरं तर खेळ साकारत असताना 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 32. सन्माननीय विजयजी उतेकर आणि सन्माननीय नंदूजी कलंबे या दोन्ही आमच्या मान्यवरांना आम्ही विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. SPL सह्याद्री प्रीमियर लीग 2025 मध्ये वेलकम वॉर्म हार्टेड. आणि काय फटका खेचलाय, वेट वॉच अँड ट्रान्सफर. काय केलं फलंदाजानं, बॉलला येऊ दिलं, वाट पाहिली, चेंडूची लाईन रीड केली, बॉल कुठे टर्न होतोय तो खरं तर पिक केला आणि त्यानंतर मात्र फटका सजवलाय. गॅपशॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, क्रिकेटचा खरं तर मी म्हणेन कॉपी बुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जिथे आउटफील्ड फास्ट आहे आणि मी म्हणेन हा चौकार मैदानाच्या आतमध्ये 4 धावा जोडल्या जातील त्या अरविंदच्या अकाउंटवर आणि 4 धावा जोडल्या जातील त्या उमरट या टीमच्या अकाउंटवर. सामना आता थोडा सोपा झालाय. पुढील चेंडू प्रवीण याचा, चेंडू जातोय मला वाटतं तर निर्धाव. धावसंख्या तिथंच थांबले, 36 धावा. सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे स्वतः कर्णधार अरविंद. प्रत्येक गोलंदाजीवरती हावी ठरतोय अरविंद. वैयक्तिक मला वाटतं 32 या धावसंख्येवरती खेळतोय मैदानामध्ये. पुढील चेंडू प्रवीण याचा, सामना करेल तो अरविंद. खूपच मला वाटतं सामना थोडाफार सामना उमरट संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय आणि समोरचा संघ विकेट शोधताना दिसते ती म्हणजे अरविंद याची. सुंदर चेंडू, सुंदर लॉब फटका, चेंडू जाते मला वाटतं इथं चेंडू खाली येतो आणि फलंदाज बाद. एक मोठा गडी बाद होतोय तो म्हणजे अरविंद याच्या स्वरूपात एक मोठी सफलता मिळते ती प्रवीण याला. मला वाटतं कुठेतरी आता मला वाटतं सामन्याचं चित्र बदललं दिसतंय, कारण एक मोठा मासा गाळ अडकतोय इथं आणि तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसतोय तो अरविंद. सर काय सांगू शकचाल यानंतरचं चित्र काय असू शकतं मॅचचं? नाही नक्कीच सध्या चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, कारण अजूनही आपण मॅचमध्ये आहोत. हेच दमखम दाखवणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण एक एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आहे. प्रवीणनं दाखवून दिलं, 2 चौकार लागल्यानंतर आत्मविश्वास ढासळू दिला नाही. क्रिकेटचं हे गमक आहे. खेळाडूंना खरं तर मी म्हणेन पूर्वार्धामध्ये काय घडते ते विसरून तुम्हाला खरं तर मी म्हणेन उद्या काय करायचं आहे, नेक्स्ट व्हॉट इज नेक्स्ट, हे मात्र नक्कीच समोर काय आहे आणि परिस्थिती काय डिमांड करते या सर्व काही गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास ज्या गोलंदाजाकडे. प्रवीणनं एक विकेट मात्र आपल्या टीमसाठी आणि स्वतः मात्र खरं तर एक गडी मात्र त्यांना बाद केला. आता मॅचमध्ये इक्वेशन पुण्याच्या आपण रसिक प्रेक्षकांना जरूर सांगूया की एकूण धावसंख्या आतापर्यंत पोहोचली आहे ती 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतीये. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36 आणि इक्वेशन आहे ते 12 चेंडू आणि 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र दोन्ही टीम्सना काहीशी रणनीती आखण्यासाठी मात्र हा थोडासा वेळ दिलाय. तत्पूर्वी आपण अगदी ही खुशखबरच आपल्याला पाहायला मिळते, आपण जरूर ती सूचना आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सन्माननीय श्री प्रमोद दादा चव्हाण आणि सन्माननीय श्री विनोद दादा चव्हाण यांच्या वतीनं 6 संघनायक म्हणजेच जे 6 टीम्स सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेत, किमान एका बक्षिसाला पात्र ठरलेत, त्या 6 संघ नायकांसाठी
खरं तर ब्लूटूथ इयरफोन्स मात्र पुरस्कृत केले गेलेत. आम्ही सन्माननीय विनोददादा चव्हाण आणि प्रमोददादा चव्हाण या चव्हाण बंधूंचा आम्ही ऑर्गनाईज कमिटीच्या वतीनं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आम्ही खरं तर विशेष आभार व्यक्त करू. तुमची साथ आम्हाला मिळतीये. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करू. आणि त्यानंतर मात्र नक्कीच जो मगाशी टॉस झालाय अगदी आपण पाहिलं तर जशी मॅच संपेल दोन्ही टीम्स आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. आई जननी माता चरी आणि कालिका माता चरी. वेट वॉच इथे फिरून मारायचं होतं. क्रिकेटची कमिटमेंट आम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अगदी लहान वयोगटातील खेळाडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये होते. स्वतःला झोकून दिलं आणि हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये. सामन्याचा उल्लेख जर का करायचा झाला तर मगाशी उल्लेख झाला की मॅचचं मोमेंटम मगाशी जी विकेट गेली खरं तर फलंदाज बाद झाले ते गणेश आणि अरविंद बाद झाले. अरविंद एक मोठा फलंदाज प्राइज विकेट होती. ती प्राइज विकेट बाद झाल्यानंतर मला असं वाटतं की अजून इथून पुढे जर का एखाद 2 चेंडू डॉट आले एखादी विकेट जर का आली तर मॅच मध्ये मजा येईल. तुमचं बरोबर सर. कारण मॅचमध्ये डॉट बॉल हे समोरच्या टीमला थोडं धोकादायक ठरू शकतं. कारण ह्या चेंडूवरती एकच धाव मिळते. आताही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 9 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे तो गणेश गोंजी करतोय तो. अनिकेत लेस्टिकच्या मला वाटतं खूपच बाहेर चेंडू होता. स्वय मारा करतोय. एक अवांतर धावत भर पडते संघामध्ये. संघ पोचलाय तो 39 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. इथं समीकरण जाऊन ठेपलंय. इथे मला वाटतं 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुढील चेंडू गणेशाला सुंदर फाटका लोटतो. चेंडू जाते मला वाटतं डायरेक्ट चंद्रार. 6 धावा. या 6 धावसंख्येत भर पडते. संघ पोचलाय तो 45 या धावसंख्येवरती. मॅच ऑलमोस्ट आता फिनिश झाली. चला चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये मगाशी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सुजल जाधव होते DKM करंजे या टीमचे गावचे. अगदीच मागच्या काही 2 वर्षामध्ये याही खेळाडूंना एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु मॅच पासून आता दूर चाललाय संघ. व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर फिल्डिंग टीम. आपण पाहिलं तर श्री राम प्रसन्न टीम धामणदेवी. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर किशोर आहेत आमच्या समेत गुणलेखक समालोचक. आज नव्यानं जोडले गेले किशोर. मॅच ऑलमोस्ट फिनिश झाली आहे पहा. आणि आता मॅचला फिनिश करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आम्ही अभिनंदन करू. टीम नरवीर ग्रुप टीम उमरट हा संघ पोहोचलाय. तो अर्थातच आपण पाहताय सुपर 6 मध्ये. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हॅलो. सुपर 6चा पहिला सामना आई जनीने माता चरई आणि वर्सेस कालिका माता चरई. आणि नाणेफेकचा कॉल लागतोय तो.
प्लीज बघा विनंती असेल प्रत्येक संघानं आम्ही सातत्याने पहिल्या दिवसापासून ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की आपली स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं आज अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येऊन टिपली आहे. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल जे एक्स्ट्रा प्लेयर आहेत म्हणजे संघ जे उर्वरित आहेत 2 मॅचेस आपण पाहतोय सलगचे चालू आहेत तरी देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर कोणी नाही आहे. प्लीज त्यांना प्रत्येक खेळाडूंना विनंती असेल प्लीज मदत करणं फार गरजेचं आहे कारण की आपली स्पर्धा मित्रांनो एक एक बॉल एक एक मिनिट फार गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक जे एक्स्ट्रा संघ आहेत जे उपस्थित आहेत डकआउटमध्ये आराम करतात प्लीज सहकार्य करा. 2 ते 3 आपले